महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका महिन्याभरातच जाहीर होत आहेत. निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे आणि आपल्यासोबत आहेत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. चव्हाण साहेब, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. ही पहिलीच मुलाखत तुम्ही IBN लोकमतला देता या निवडणुकीच्या हंगामातली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्ही 2010 साली नोव्हेंबरच्या महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आलात आणि त्या दिवसापासून अशी चर्चा नेहमी असते की हे दिल्लीला परत जाणार, पण तरी तुम्ही 4.5 वर्ष आता होत आलेत. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथे टिकले आहात, कामं केली आहेत आणि आता तुमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान येते ते म्हणजे तुमच्या नेतृत्वाखालची पहिली निवडणूक येते. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? राजकारणात आलो म्हणजे आपल्याला निवडणुकीला नेहमीच तयार राहावं लागतं. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत ते आपल्याला पहिल्यापासूनच माहिती होतं. आणि त्यामुळं निवडणुकीची तयारी ही राज्यानं घेतलेले निर्णय, आमदारांची विकास कामं, हे सगळ्या गोष्टी ह्या गेल्या 6, 7, 8 महिन्यापासून वेगानं चाललेल्या आहेत. काही निर्णय हे महत्त्वाचे निर्णय आम्ही वेळेवर घेतले, काही निर्णय अजूनही आम्हाला घ्यायचे आहेत. परंतु निवडणुकीच्या दृष्टीने ही सगळी पावलं आहेत. राज्य सरकारने केलेली कामं लोकांच्यापर्यंत पोचवली पाहिजेत. कदाचित आम्ही दिल्लीच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला जो अनुभव आला तो UPA सरकारनं खूप चांगली कामं केली पण लोकांच्यापर्यंत पोचली नाहीत किंवा कदाचित ते निर्णय फार उशिरा झाले आणि त्यामुळे त्याचा लाभ मिळायला आणि त्याचा लाभ मिळवून त्यातून जो सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली असती ती कदाचित होऊ शकली नाही. म्हणून आम्ही काळजी घेतोय की शासनानं केलेली कामं, आपला जाहीरनामा आपण पूर्ण केला का नाही आणि त्याचबरोबर ज्या गतीनं राज्याला आम्ही पुढं नेतोय, महाराष्ट्र जे आज प्रथम क्रमांकाचं राज्य आहे ते आम्हाला लोकांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे त्यातून जनतेला काय फायदे मिळाले, आमची आर्थिक क्षमता वाढली आणि त्यातून आम्हाला खूप क्रांतिकारक निर्णय घेता आले. आणि त्यामध्ये मग ते आरोग्याच्या बाबतीतले निर्णय असतील, दुष्काळाची सामना करण्याचे निर्णय असतील, औद्योगिकीकरणाबद्दलचे घेतलेले निर्णय असतील किंवा नागरी आव्हानाबद्दल असतील, पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील, हे सगळे निर्णय घ्यायला आम्हाला जी क्षमता निर्माण झाली ती महत्त्वाची आहे आणि तो सेन्स लोकांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे. या सगळ्या मुद्द्यांकडे येणारच आहे मी, पण सुरुवातीला मला या गोष्टी विचारायच्या ज्या तुम्हाला त्रास देत आहेत. तुमच्या पक्षातलेच काही नेते हे तुमच्या विरुद्ध जाहीरपणे बोलत आहेत, विरोधक तर दूरची गोष्ट. म्हणजे अगदी अलीकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर जे तुमचे उद्योगमंत्री आहेत नारायण राणे, त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जर आम्ही निवडणुका लढलो तर आमचा पराभव होऊ शकतो. पण त्यांनी असं म्हटल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना भेटलात. हे एक वेगळं राजकारण महाराष्ट्राला पाहायला मिळालं की तुमच्याबद्दल जाहीरपणे तुमच्या विरुद्ध बोलून सुद्धा तुम्ही त्यांना भेटलात. तर यामागे नेमकी तुमची काय अशी राजनीती होती? त्यामध्ये आता मी जास्त काही जाहीर बोलू शकणार नाही, परंतु जेव्हा नारायणरावजी राणे काँग्रेस पक्षामध्ये शिवसेनेला सोडून आले त्यावेळेला त्यांचा जो समज झाला, त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल जी काही इथं चर्चा झाली होती, त्यांचा आता असा आक्षेप आहे की त्यावेळेला दिली गेलेली आश्वासनं किंवा अभिवचनं ही काय गेल्या 9 वर्षामध्ये पूर्ण झालेली नाहीत. म्हणून त्यांचा तो राग आहे, त्यांचा तो त्यामुळं ते अर्थातच त्यावेळच्या काय चर्चा झाली होती याची मला काहीच माहिती नाही आणि त्याच्याबद्दल मला जबाबदार धरणं काही योग्य ठरणार नाही, त्यांनाही माहिती आहे. परंतु त्यांनी मागंसुद्धा जेव्हा अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती तेव्हा खूप जाहीर वक्तव्य केली होती आणि आपला त्यावेळेचा आक्षेपही जाहीर केला होता. आता यावेळेला देखील त्यांची अर्थात लोकसभेचे निकाल लागले आणि ते खूप अनपेक्षित होते आणि त्या अनपेक्षित निकालानंतर आता जनतेपुढं समोर जाताना आपला त्या ठिकाणी त्यांनी जे आक्षेप पुन्हा त्याची पुनरावृत्ती केलेली आहे. पण मला असं वाटतं की ही गोष्ट जी आहे ती काँग्रेस श्रेष्ठीने जेव्हा पक्षात घेतलं होतं तेव्हा जो गैरसमज झाला असेल त्याचं स्पष्टीकरण करणं कुठंतरी गरजेचं आहे. मी त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी त्याची पुनरावृत्ती केली, पण त्याबद्दल मला काही आता त्यामध्ये सोल्युशन काढता येईल असं नाही आहे, कारण त्यावेळी की जे काय ज्या घटना घडल्या होत्या त्यांची जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली किंवा नाही झाली, तर हा प्रश्न माझ्या पातळीचा नाही आहे. त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या
मी दुसऱ्यांदा त्यांना भेटलो. पहिल्यांदा एकदा त्यांनी राजीनामा, ज्या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी तिडकीनं हा राजीनामा दिला होता, कारण त्यांना अतिशय अनपेक्षित असा निकाल त्यावेळेला समोर येत होता. पण त्यानंतर पुन्हा ते त्यांनी मी त्यांना सांगितलं की मी काही स्वीकारणार नाही. ते कामाला पुन्हा लागले, आपलं काम करू लागले. पुन्हा त्यांनी दुसऱ्यांदा हा राजीनामा पाठवला आणि तरीही मी दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा भेटलो आणि त्यांच्या मनात नक्की काय ते काढायचा प्रयत्न केला. आमची खूप प्रदीर्घ चर्चा झाली. त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या, त्या अपेक्षा मी श्रेष्ठींना कळवल्या की त्यांच्याकडून त्यांच्या आत्ता काय अपेक्षा आहेत किंवा त्यांना भेटायची इच्छा आहे. आणि त्यानंतर मग त्यांची मला वाटतं एखादी भेट पण झाली दिल्लीला. आणि मला वाटतं की पक्षाच्या हिताकरता जरी माझ्यावर त्यांनी वैयक्तिक आरोप केले असले किंवा काही, फक्त माझा उद्देश एवढाच आहे की पक्षाचं त्यातून नुकसान होऊ नये. तर तुम्हाला वाईट नाही वाटलं तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले? वाईट निश्चितच वाटलं, पण मला वाटलं पण त्यामुळे पक्षाचं नुकसान होतं आहे, कार्यकर्त्यांच्यामध्ये संभ्रम होतोय आणि त्याचा फायदा विरोधी पक्षाच्या लोकांना मिळेल हे स्पष्ट होतं. आणि त्यामुळं मी त्यांना विनंती केली की अशा प्रकारे जाहीर बोलल्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठींच्याकडे जे काही मांडायचं ते मांडा. मला वाटतं त्यांनी ते मांडलेलं आहे. पण मग आताची स्थिती काय? ते तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यांचं बंड शांत झालं आहे? आत्ता ते माझ्या मंत्रिमंडळात आहेत. तुम्ही राजीनामा स्वीकारला नाही? त्यांचा मी राजीनामा स्वीकारलेला नाही. आता त्यामध्ये दिल्लीला जाऊन ते आले, तिथं त्यांचं काय ठरलेलं आहे किंवा त्यांना काय सांगितलेलं आहे त्याबद्दल मला वाटतं स्पष्टता लवकरच स्पष्ट. पण तुम्हाला आशा आहे की यातनं तोडगा निघेल? मला वाटतं तोडगा निघेल, कारण त्यात काही मूलभूत प्रश्न नाही आहेत. अर्थात प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असू शकते, एखादा चांगला विभाग मिळावा, आणखी पक्षाचं मोठं पद मिळावं, त्यामध्ये काही गैर नाही आहे. त्यांची नेमकी मागणी काय आहे? तर नेमकी मागणी मला तरी जाहीरपणे सांगता येणार नाही. त्याने मला वाटतं बोलून दाखवलेलं आहे अनेक ठिकाणी. त्यांना मुख्यमंत्री पद किंवा प्रदेशाध्यक्ष पद असं जर पद हवं असेल तर ते देण्याची काँग्रेसची तयारी असू शकते? आता त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. ते शेवटी तो निर्णय, मला वाटतं मुख्यमंत्री पदाबद्दलचं स्पष्ट वक्तव्य आलेलं आहे. बरोबर. तर त्यानंतर जे काही राहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय मागणी केलेली आहे, मला काय सांगितलं त्यांनी ते मला माहिती आहे, पण मी ते काही बोलू शकणार नाही. तर त्यांनी जे श्रेष्ठींच्याबद्दल बोललं असतील बरोबर, त्याबद्दल तिथं दिलेलाच निर्णय. राणे हे फक्त एकच मंत्री नव्हते. तुमच्या मंत्रिमंडळातले अजून एक मंत्री आहेत ज्यांनी जाहीरपणे तुमच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणजे छगन भुजबळ. नुकतंच जे दिल्लीतलं महाराष्ट्र सदन प्रकरण घडलं त्याबद्दल विरोधकांनी तुमच्यावर टीका केलीच. पण छगन भुजबळांनी 2 दिवसांपूर्वी असं म्हटलं की बिपिन मलिक यांच्याविरुद्ध तक्रारी मी स्वतःसुद्धा केल्या आहेत, पण त्याची दखल घेतली जात नाही. त्यांनी तुमचं नाव नाही घेतलंय, पण त्यांनी अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका केली आणि विरोधकांनी सुद्धा बिपिन मलिक यांना तुम्ही पाठीशी घालताय असा तुमच्यावर आरोप केलाय. त्यात मूलभूत मुद्दा आहे की ज्या प्रकारे महाराष्ट्र सदनचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं एका खाजगी विकासकाला, त्यामध्ये बरेचसे प्रश्न उपस्थित झाले होते. विरोधकांनी काही आरोप पण केले होते. आणि इतकंच नव्हे तर राज्याच्या लोकलेखा समितीनं जो फेब्रुवारी 2014 अहवाल दिला आहे त्यामध्येही काही गोष्टी नमूद केल्या आहेत. त्याचा विधिवत त्याचा अभ्यास होईल, त्यावर उत्तर देखील राज्य शासनाकडून दिली जातील. परंतु वाद असा आहे की जो विकासक होता त्यानं जी काही कामं पूर्ण करायला पाहिजे होती तरी केली नाहीत. आणि त्यामुळे राज्य सरकारचा हितसंबंध सांभाळायचं काम हे महाराष्ट्र राज्याच्या आयुक्ताचं असतं. आयुक्त आवर्जून सांगत होता की पुढची 5 वर्ष महाराष्ट्र सदनाची देखभाल करायचं काम त्याच कॉन्ट्रॅक्टरचं आहे. कॉन्ट्रॅक्टरनी वेळेत काम पूर्ण केलं पाहिजे. सगळ्या तिथं व्यवस्था व्यवस्थितपणे चालल्या पाहिजेत. मग ते इलेक्ट्रॉनिक्सच्या असो, विजेच्या असो, स्वच्छ पाण्याच्या असो, त्याबद्दल खूप तक्रारी आहेत. आणि तिथले आयुक्त आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा खूप त्यामध्ये वाद चाललेला आहे. त्याकरता मुख्य सचिवांनी त्यामधून खरी वस्तुस्थिती करून आणून किती काम अजून करायचं शिल्लक आहे त्याबद्दल मीटिंग चाललेली आहे, चर्चा चाललेली आहे. मीही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना सांगितले की आपण सगळे एकत्र बसूया आणि किती काम शिल्लक राहिलेले आहे, तिथं डागडूज ती व्यवस्थापन करायला कुठल्या दर्जाचा सार्वजनिक बांधकाम खात्याचा अधिकारी आहे आणि याबद्दल वाद आहेत. आता स्वाभाविक आहे की मी कॉन्ट्रॅक्टरची बाजू काही घेऊ शकणार नाही. मला राज्य सरकारचा हितसंबंधच सांभाळावे लागतील. आणि त्यातून काही वाद आहेत, पण तो चर्चेतून सुटेल. मी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्या सगळ्या प्रकरणामध्ये तिथं जी काही घटना घडली त्याबद्दल किंवा खाण्याच्या दर्जाबद्दल या सगळ्याच प्रकरणाबद्दल मी चौकशी तिथे नेमली, चौकशी समिती नेमलेली आहे. ती चौकशी समिती त्या घटनेबद्दल आणि त्याची पार्श्वभूमीबद्दल माहिती घेऊन अहवाल सादर केला आणि त्यामध्ये जो जोची असेल
त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण राज्य सरकारचं हित जोपासणं यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तिथले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, माझ्या माहितीनुसार चमणकर तिथले कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी योग्य सुविधा न पुरवल्यामुळे हा वाद उफाळला. हा एक भाग आहे. त्याचबरोबर दुसरा जो केटरिंग कॉन्ट्रॅक्ट आहे ते अनेक वेळेला खाजगी निविदा बोलवल्या, त्या जवळजवळ 3दा बोलवल्या होत्या, तर कोणी यायला तयार नाही. कारण बहुतेक अशा जिथं जिथं आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधीचा संबंध येतो तिथं फार सहजासहजी लोक कॉन्ट्रॅक्टर येत नाही. मी मोठ्या मोठ्या पंचतारांकित हॉटेल चेनला देखील जर कॉन्ट्रॅक्ट देता आलं तर केटरिंगचं द्यावं, MTDCला देता आलं तर द्यावं, किंवा केंद्र सरकारची जी दिल्लीची जी ITDC कंपनी, इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांना देता येईल का पाहावं. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर शेवटी कुणीही पुढं आलं नाही. मग रेल्वेलाही दिलं गेलं, भारत सरकारच्या एका कंपनीलाही कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. अर्थात तिथं मराठी जेवण मिळत नाही याची मला जाणीव आहे. अजूनही आमचा प्रयत्न चाललेला आहे, कारण तो रेल्वे कॉन्ट्रॅक्टर सोडून गेलेला आहे. आता आम्हाला पर्यायी व्यवस्था करायची पाळी आलेली आहे. कारण जो प्रकार घडला त्यामुळं भारत सरकारच्या रेल्वे खात्याचं जी कंपनी होती तिला कॉन्ट्रॅक्ट दिला असताना तो आता निघून गेलेला आहे, जो प्रकार घडला त्यामुळं. आता दुसरा कॉन्ट्रॅक्टर शोधायचा प्रयत्न चाललेला आहे आणि मराठी जेवण मिळालं पाहिजे तर आमचा आग्रहच आहे. परंतु आता मराठी कॉन्ट्रॅक्टर कोणते तिथं आला पाहिजे. आता काही लोकांचे प्रयत्न चालले होते की त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळावं, पण टेंडर पद्धतीशिवाय भारत सरकार राज्य सरकारच्या कंपनीला एखाद्या खाजगी व्यक्तीला ते कॉन्ट्रॅक्ट देता येणार नाही हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळं निविदा पद्धतीनं सो कॉन्ट्रॅक्टर पुढे येईल आणि जो अटी-शर्ती स्वीकारेल त्याला ते कॉन्ट्रॅक्ट द्यायला काहीच अडचण नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे की कॉन्ट्रॅक्टर न आल्यामुळं रेल्वेला द्यावं लागलं कॉन्ट्रॅक्ट. याला राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस असं पण वळण मिळते, कारण चमणकर भुजबळांचे निकटवर्ती आहेत असं मानलं जातं, ते तुमच्यावरती आरोप करतात. मग तुम्ही आता म्हणत आहात की याला कॉन्ट्रॅक्टर काही अंशी जबाबदार आहे. राज्य सरकारची वास्तू, त्या वास्तूची योग्य ती देखभाल, त्या वास्तूचं पूर्ण काम करणं हे राज्य सरकारच्या हितसंबंध जपण्याचा एक भाग आहे. आणि जर कोणी विकासकांनी जर त्यामध्ये काही कमतरता केली असेल तर ती पाहिली पाहिजे. आणि विकासकाला सहकार्य मिळालं नाही असं जे मंत्र्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल तथ्य काय ते पाहिलं पाहिजे. पण आज खूप मोठ्या त्रुटींची यादी माझ्याकडे, जे महाराष्ट्र सरकारमध्ये जातात ते कोणी विजेच्या बटनाबद्दल किंवा पाणी स्वच्छ न येणं, पाण्याला वास येण्याच्या अनेक प्रकारच्या तक्रारी करतात. पण आज तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सांगाल की तुमच्या चौकशीमध्ये जर विकासक दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई होईल. जो दोषी असेल त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. पुढचं मोठं आव्हान जे आज तुमच्या समोर आहे ते म्हणजे धनगरांच्या आंदोलनाचं. आज राज्यातल्या धनगर समाजाची अशी मागणी आहे की त्यांना ST कोट्यातून आरक्षण देण्यात यावं. या मागणीसाठी आता तिथे उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाचा 8वा दिवस आहे, 9वा दिवस असेल. या पूर्ण आंदोलनाकडे राज्य सरकार कसं बघतंय? दोन्ही घटक जे आहेत, एक आदिवासी समाज, ज्या आदिवासी समाजाला आदिवासींच्या यादीमध्ये आणखी कुठलाही समाज येऊ नये अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. आणि जो यायचा असेल तर जी विहित केलेली जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या अंतर्गतच आदिवासी यादीमध्ये कुठल्याही दुसऱ्या घटकाला समाविष्ट करावं अशी आदिवासी बांधवांची मागणी आहे. त्याचबरोबर धनगर समाजाची जी मागणी आहे तर त्यांनी बरेचसे तर्क दिलेले आहेत की मूळ जी राष्ट्रपतींची 1950ची यादी होती त्यामध्ये जो सुधारणा झाली, त्यामध्ये ज्या काही जाती आल्या, त्यामध्ये धनगड असा जो शब्दप्रयोग आहे तो अपभ्रंश आहे धनगरचा, असा एक मुद्दा मांडला गेलेला आहे. पण जी विहित प्रक्रिया आहे, विधिवत जी प्रक्रिया आहे, एखादी यादीमध्ये बदल करण्याची किंवा त्यामध्ये काही अतिरिक्त नाव, अतिरिक्त त्यामध्ये माहिती घालण्याचे जे प्रकार आहेत किंवा इतर जे काय असतील, स्पेलिंग मिस्टेक आहे असं म्हटलं जातं, हे सगळे प्रकार सोडवण्याकरता आपल्याकडे विधिविषयक प्रक्रिया दिलेली आहे. त्या प्रक्रियेच्या अंतर्गत आपल्याला पुढे जावं लागेल. मी धनगर समाजाच्या कोर कमिटीशी, उपमुख्यमंत्र्यांच्या आणि माझ्या मंत्रिमंडळाच्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर खूप आम्ही प्रदीर्घ चर्चा केली आणि त्यांना काही आदिवासी बांधवांच्या बरोबर, आदिवासी लोकप्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करण्याकरता मी काही वेळ मागितलेला आहे. आज मी आदिवासी बांधवांच्या बरोबर बी देखील चर्चा करणार आणि काहीतरी मध्य मार्ग काढायचा प्रयत्न करणार आहे. कुणावरही अन्याय होऊ नये आणि कुणाचाही हक्क मारला जाऊ नये अशा प्रकारचा आम्ही मार्ग सोडायचा प्रयत्न. पण काही धनगर नेत्यांचं म्हणणं आहे की राज्य शासनाकडून त्यांना आश्वासन मिळालं होतं की त्यांना STच्या यादीमध्ये पुढे घातलं जाऊ शकतं. तर असं आश्वासन राज्य सरकारकडून दिलं गेलं आहे का धनगरांना?
कुणी दिलं होतं काही मला माहिती नाही, पण काही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये असा उल्लेख होता. तर मला वाटतं उल्लेख आपण जरी काही केला तरी शेवटी राज्यघटना आणि आपलं संविधान त्यामध्ये प्रस्थापित केलेली जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या अंतर्गत राहून काही बदल करता येतो, पण ती प्रक्रिया आपल्याला सोडता येणार नाही. पण तुम्हाला वाटतं धनगरांचा समावेश होऊ शकतो तशा प्रकारचं केंद्र सरकारला तुम्ही रेकमेंडेशन करण्याचा मला विचार वाटतं आता ही करताय? प्रक्रिया आहे, चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. एकमेकांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत, त्यामुळे कोणावरही सक्ती करून हे करता येणार नाही. तर त्यातून सामोपचारानं मध्यम मार्ग काढून आपल्याला पुढे जावं लागेल. तो प्रयत्न माझा चाललेला आहे. बरोबर, तुम्ही मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न करताय, पण असं दिसतंय की तुम्ही कात्रीत सापडल्यात. एकीकडे आदिवासी समाज आहे, दुसरीकडे धनगर समाज आहे, निवडणुका येऊ घातल्यात आणि याचाच फायदा महायुती घेतीये आणि ते त्याचं राजकारण करतायत असं तुम्हाला वाटतं का? राजकारण ते निश्चित करतायत, विरोधक राजकारण करतायत, दुर्दैवाची गोष्ट आहे. मला वाटतं कात्रीत सापडणं असा हा शब्दप्रयोग मी काही योग्य मला वाटत नाही. कारण दोन घटक आहेत, त्या घटकांची परस्पर विरोधी किंवा एकमेकाचे हितसंबंध दुखावले जातील अशा प्रकारचा समज झालेला आहे. आणि त्यामध्ये आता मध्यंतरी आम्ही काही समाजांना आरक्षण दिली, पण ती आरक्षण देताना सध्या अस्तित्वात असलेल्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता, त्यामुळे त्याला काही विरोध झाला नाही. पण आता ही जी बाब आहे त्यामध्ये एका घटकाला असं वाटतं की आपल्यावरही अतिक्रमण होतं आहे आणि त्यामुळे त्यांची समजूत काढून किंवा दोन्ही बाजूची एकत्र बसता आलं तर एकत्र बसून किंवा त्यातून मध्य मार्ग काढायचा प्रयत्न आहे. यामध्ये राजकीय फायदा किंवा लाभ होईल हा प्रश्न नाही आहे. काही दिवसांपूर्वी तुमच्याच सरकारने मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण घोषित केलं आणि त्यानंतर अशी एक भावना झाली, चला आता निवडणुकीचे दिवस आहेत, जो जे वांछिलं तो ते लाहो, असं एकूण चित्र दिसतंय. त्यामुळे धनगरांचं आंदोलन पेटलं असं नाही वाटत तुम्हाला? म्हणजे तुमच्याच एका कृतीमुळे दुसरी घटना घडली आहे? मला वाटतं असं नाही खरं, कारण ही धनगर समाजाची मागणी की आजची नाही आहे किंवा ती मराठा समाजाला आरक्षण दिलं किंवा मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं म्हणून ती पुढे आली असं नाही आहे. ही त्यामुळे मागणी त्याचं बळ जुनीच वाढलं. ही मागणी जुनीच होती. काही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये अशा प्रकारचं अभिवचन दिलं गेलं होतं. काही राजकीय पक्षांनी अभिवचन दिलं की आम्ही निवडणुकीत जिंकलो तर आम्ही तुम्हाला देऊ, अशा प्रकारची आश्वासनं दिली होती आणि त्यामुळं त्याच प्रक्रियेमुळं हे आंदोलन होत आहे. परंतु आपल्याला मध्यमार्गच काढावा लागेल. मागचा जो फॉर्म्युला होता तो त्यामध्ये काहीच बदल करता येणार नाही. आणि आता दोन टोकाच्या भूमिका तिथे समोर आली आहे, त्यातून आम्हाला पुढं कसं जाता येईल किंवा जाता येणार नाही याची चर्चा आम्ही निश्चित करू. जाता येणार नाही म्हणजे स्वतंत्र लढण्याचा पर्याय तुम्ही अजून ठेवला आहे? ठेवायचा प्रश्न आहे. जर तडजोड झाली नाही तर मग पर्याय दुसरा काही उरत नाही.
पुढचा मुद्दा आहे बेळगावचा. कारण बेळगावमध्ये काही ज्या गोष्टी घडत आहेत गेल्या 2-4 दिवसांमध्ये त्या तुम्ही पाहत आहात, त्याबद्दल तुम्ही बोललेही आहात. पोलिसांनी अक्षरशः तिथे दगडफेक केली आहे, असं दृश्यांमध्ये दिसतंय. पोलिसांनी लोकांना घरातनं बाहेर काढून लाठ्यांनी मारले. या सगळ्या विरुद्ध महाराष्ट्र शासन फारसं काही करू शकत नाही असं चित्र सध्या दिसतंय. तुम्ही केंद्र सरकारकडे कर्नाटकाच्या विरुद्ध काही शिष्टमंडळ घेऊन जाणार आहात का? किंवा बेळगावचा जो भाग आहे तो केंद्रशासित व्हावा यासाठी काही प्रयत्न करणार आहात का? बेळगावच्या प्रश्नाबद्दल आणि सीमावासियांच्या करता राज्य सरकारनं अनेक वेळेला जाहीर भूमिका घेतलेली आहे आणि ती फक्त पक्ष म्हणून राज्य सरकारने किंवा आघाडी म्हणून राज्य सरकारने घेतलेली नाही, तर संबंध सदनाने सर्वपक्षीय विधिमंडळातल्या सर्व घटकांनी एकमताने ठराव पारित केलेला आहे. आणि त्यामध्ये मागंसुद्धा ज्या वेळेला पोलिसांच्याकडून अत्याचार झाला त्यावेळेला आपण निषेध केला होता. आणि त्याचबरोबर जोपर्यंत अंतिम निवाडा कोर्टाचा होत नाही तोपर्यंत या वादातील जो प्रदेश आहे ज्याच्याबद्दल कोर्टात केस झालेली आहे तो प्रदेश केंद्र शासित ठेवावा अशा आम्ही विधिमंडळामध्ये ठराव पारित केलेला आहे. तो पंतप्रधानांच्याकडे पोहोचलेला आहे. आज जरी सरकार बदललं तरी आमचा प्रस्ताव हा केंद्र शासनापुढे प्रलंबित आहे. परंतु तरी पण मी कालच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो, त्याला तीव्र निषेध व्यक्त केला की पोलीस कायदा हातात घेत आहेत. जे टेलिव्हिजनवर दृश्य दिसत आहेत ती अतिशय लांछनीय आहेत, त्यामध्ये काही घोषणावर नाहीत. त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात होऊ शकते. पण मला मुख्यमंत्र्यांनी तिथं सांगितलं त्यावेळेला की तिथल्या पोलिसांनी कोर्टाची मंजुरी घेतलेली आहे आणि त्यानंतर केलेलं आहे. मी त्यांना म्हटलं की असं शक्य नाही, कुठलंही कोर्ट बेमानुष असा लाठीमार करा अशी परवानगी कधी देणार नाही. त्यामुळं संबंधित त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. जे काही करायचे ते कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला करावं लागेल. ह्याच्या पुढची काय पायरी घ्यायची आहे, पंतप्रधानांना भेटायचं का नाही हे आम्ही ठरवतो आहे. आम्ही 1-2 दिवसात आम्ही निर्णय घेऊन आम्ही पुढची पण मग शिष्टमंडळ काही घेऊन जाण्याचा तो विचार त्याबद्दलच आम्ही चर्चा करतो. आपण आता निवडणुकांकडे वळूयात, कारण निवडणुका 3 ते 3.5 आठवड्यात जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. यावेळेला काँग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे, तसे स्पष्टपणे तुमच्या हायकमांडने सांगितलं सुद्धा आहे. तुमची निवडणुकीची रणनीती काय असणार? पहिला निर्णय आम्हाला घ्यावा लागेल की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून निवडणूक लढवायची आणि त्याबद्दल मग जागा वाटप कसं करायचा हा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे. आम्ही अंतर्गत चर्चा केलेली आहे. आघाडी करणं न करणं याबद्दलही उलटसुलट प्रश्न त्या ठिकाणी आपलं व्यक्तिगत म्हणणं मांडलं गेलं, आमच्या नेत्यांनी मांडलं गेलं. ही प्रक्रिया चालू आहे. मला वाटतं तशाच प्रकारची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालू आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क आमचा चालू आहे, चर्चा चालू आहे. आजही काही आमच्या बैठकी झाल्या आणि त्या बैठकीतून राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरपणे काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत जागा वाटपाबद्दलच्या. आम्हीही त्याला आमची भूमिकाही तिथं आम्ही जाहीरपणे मांडलेली आहे. पण मला वाटतं जागे वाटपासारखा नाजूक प्रश्न हा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा जाहीर सभांच्या माध्यमातून काही सुटत नाही. आम्ही आत्तापर्यंत 5 निवडणुका लढवल्यात. 2 2004ला, 2 2009ला आणि 5वी निवडणूक 2014ची लोकसभा निवडणूक. प्रत्येक वेळेला जागा वाटपाच्या सूत्राबद्दल चर्चा होती, मागण्या होतात, जाहीर वक्तव्य पण कधी कधी होतात. पण ते शेवटी सामोपचारानं समोरासमोर बसून आमचं दिल्लीतलं जे नेतृत्व आहे किंवा तिथं जे आमची अलायन्स करण्याकरता जी एक समिती निर्मित केली आहे ती समितीचे घटक आणि राष्ट्रवादी कमिटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्याबरोबर बसून हा अंतिम निर्णय होतो, जसा लोकसभा निवडणुकीमध्ये झाला होता. मला वाटतं तशाच प्रकारची प्रक्रिया यावेळेला होईल. पण मुख्यमंत्री साहेब, यावेळेला राष्ट्रवादीने 30 जागा वाढवून मागितल्या. त्यांनी 144 जागांची मागणी केली असं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय. एवढ्या जागा काँग्रेस देणार आहे का? नाही, मी म्हटलं ना की ही जाहीरपणे चर्चा होऊ शकत नाही. आम्ही आमची मागणी किंवा आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की मागचा जो फॉर्म्युला होता तो त्यामध्ये काहीच बदल करता येणार नाही. आणि मग आता 2 टोकाच्या भूमिका तिथे समोर आलेल्या आहेत. त्यातून आम्हाला पुढं कसं जाता येईल किंवा जाता येणार नाही याची चर्चा आम्ही निश्चित करू. जाता येणार नाही म्हणजे स्वतंत्र लढण्याचा पर्याय तुम्ही अजून ठेवला आहे? ठेवायचा प्रश्न आहे. जर तडजोड झाली नाही तर मग पर्याय दुसरा काही उरत नाही. त्यामुळं आमचा हा आम्हाला स्वतंत्र जायचं असं मी कुणीच म्हटलेलं नाही आहे. पण जागा वाटपामध्ये सन्मानजनक यात जागा वाटप झाली पाहिजे अशी भूमिका मी मांडलेली आहे. त्यामध्ये कुठलीच काही आतेताईची भूमिका नाही आहे किंवा
पण आघाडी होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं होईल. तुम्हाला वाटतं? कारण काय, महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला 3 वेळेला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा आहेत. आघाडी केल्यानंतर आम्हाला त्यांनी सरकार स्थापन करण्याची संधी दिलेली आहे, मतदान केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला जातीवादी पक्षांच्या विरुद्ध काँग्रेससारख्या समविचारी पक्षाने एकत्र येऊन आणि सेक्युलर मतांचं विभाजन टाळून पुढे जावं असा जनादेश 3 वेळेला मिळालेला, एकदा नव्हे तर 3दा. आणि त्या जनादेशाप्रमाणेच आम्ही पुढे जायचा प्रयत्न करू. पण राष्ट्रवादीबद्दल जर बोलायचं झालं तर राष्ट्रवादीची निवडणुकीची तयारी ही तुमच्या बऱ्याच आधी सुरू झाली. म्हणजे शरद पवार हे स्वतः ॲक्टिव्ह झाले, त्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले गेले, जितेंद्र आव्हाड ठिकठिकाणी जाऊन कार्यक्रम घेत आहेत, शरद पवार सुद्धा फिरत आहेत. राष्ट्रवादी एकदम टॉप गिअरमध्ये असं दिसतंय. आणि दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र अजूनपर्यंत कन्फ्युजन होतं की पृथ्वीराज चव्हाण राहणार की नाही राहणार. ते अगदी अलीकडे क्लिअर झालं आणि त्यानंतर आता तुम्ही पुढची रणनीती आखताय. तर तुमचा मित्रपक्ष तुमच्या पुढे निघून गेला असं वाटतं का? नाही, असं नाही. रणनीती हा फक्त मुख्यमंत्र्यावर अवलंबून असते असं नाही आहे. मुख्यमंत्री हा एक त्या प्रक्रियेचा घटक आहे. पण रणनीती आमची जी पूर्वतयारी ती चालू आहे. आमचे सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही लोकसभा मतदारसंघ निहाय बैठका घेतल्या. कशामुळं हे घडलं, काय घडलं, कुठं काय झालं याची आम्ही चौकशी केली आणि त्यातून पुन्हा पक्षाला उभारी देण्याकरता प्रयत्न केले. त्यानंतर आमच्या मुंबईला विभागीय बैठका झाल्या. त्यामुळे नेत्यांशी चर्चा केली. आपण कशाप्रकारे लढलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कुठं आपण दुर्बल आहोत किंवा कुठं आपली ताकद कमी पडते आहे, कुठं चांगली ताकद आहे, याबद्दल आमची चर्चा झाली. ही विभागनिहाय चर्चेची प्रक्रिया चालू आहे. त्याचबरोबर विभागीय जाहीर मेळाव्यांची देखील प्रक्रिया चालू आहे. आम्ही आत्तापर्यंत 2 मेळावे, एक औरंगाबादला आणि एक पुण्याला घेतलेला आहे. पुढचे मेळावे नाशिक आणि नागपूरचे लवकरच होणार आहेत आणि हे सर्व विभागीय मेळावे आम्ही घेऊन त्यातून मग पुढची रणनीती किंवा तयारी आमची चालू राहील. तुम्ही स्वतः कराड दक्षिणमधून निवडणूक लढवणार असं म्हटलं जातं आहे, कारण तुमचा तो मतदारसंघ आहे. तर तुम्ही तिथून निवडणूक लढवणार का विधानसभेची? मी कराडला राहतो आणि तो मतदारसंघ हा कराड दक्षिण म्हणून ओळखला जातो. त्याबद्दलचा अंतिम निर्णय काय होईल तो नेहमी आमच्या पक्षामध्ये श्रेष्ठी निर्णय घेतात. आता आपण विरोधकांकडे वळूया. तुमच्यासमोर महायुतीचं एक मोठं आव्हान आहे. म्हणजे शिवसेना आणि भाजपने लोकसभेमध्ये केवढं मोठं यश मिळवलं ते आपण पाहिलंच. म्हणजे स्पष्टच सांगायचं झालं तर काँग्रेसचं अक्षरशः पानिपत झालं. अशा महायुतीला आता तुम्ही कसे सामोरे जाणार आहात? मला वाटतं आम्ही गेल्या 15 वर्षाचा आमचा विकास आहे, विशेषतः गेल्या 5 वर्षाचा विकास आहे आणि त्याच तुलनेमध्ये आता किती लोकांना आठवतं आहे, कितीला आठवत नाही. पण 95 ते 99 मध्ये भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली जे सरकार त्या ठिकाणी कार्यरत होतं आणि ज्याला कंटाळून त्यांचे जे काही राज्य करण्याचा प्रकार होता, विकासाचं त्यांनी काय आश्वासन दिले, काय घडवलं, याला कंटाळून लोकांनी त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं आहे आणि ते 1-2 वर्ष नव्हे तर तब्बल 15 वर्ष बाहेर ठेवलेलं आहे. लोकसभेची निवडणूक ही दिल्लीच्या प्रश्नावर झाली. कदाचित लोकांचा UPA सरकारवर खूप तीव्र राग होता. महागाईचं कारण असू शकेल, स्कॅमचं कारण असू शकेल आणि नेमकं तेवढ्यातच मोदी आले आणि त्यांनी अमेरिकेतल्या राष्ट्रपती
पदाची जी निवडणूक होते तशा प्रकारे भारताच्या निवडणुकीला कलाटणी द्यायचा प्रयत्न केला, जो यशस्वी झाला. कदाचित जाहिरातबाजीमध्ये ते पुढे होते आणि आम्ही त्यामध्ये कमी पडले स्वीकार केला पाहिजे, पण एकंदरीत सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही ही निवडणूक मोठ्या मताने पराभूत झालो. पण आता राज्याची निवडणूक आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, उत्तराखंडच्या पोटनिवडणुकीमध्ये तिन्हीच्या तिन्ही जागा काँग्रेसला मिळाल्या. लोकसभेच्या निवडणुकांच्या बरोबर झालेल्या निवडणुकीमध्ये गुजरात, चक्क अक्षरशः गुजरात राज्यामध्ये 7 पैकी 3 विधानसभेच्या जागा ह्या काँग्रेसला मिळाल्या आणि तिथं लोकसभेमध्ये आमचं काय परफॉर्मन्स होतं आपल्याला माहिती आहे. रिसोर्टची जागा एका वेळेला मतदान झालं, पण विधानसभेची जागा मात्र काँग्रेसला मिळाली आणि लोकसभेची जागा ही दिल्लीला म्हणजे तुमचं म्हणणं आहे, मोदींची जादू विधानसभेत नाही चालणार. जादू म्हणणार नाही मी. मोदींना लोकांनी सपोर्ट केला कारण दिल्लीच्या UPA सरकारवर लोकांची नाराजी होती. दिल्लीचं केंद्र सरकार बदलायचा लोकांनी निर्णय घेतला होता आणि मोदी समोर आले, मोदींना पाठिंबा पण मिळाला. इथे नाराजी नाहीये तुम्हाला वाटतं? नाही, आता ही जी निवडणूक आहे ती महाराष्ट्राच्या विकासाबद्दलची निवडणूक आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितांच्या बरोबरची निवडणूक आहे आणि त्यामुळं मोदी इथे येऊन काय मुख्यमंत्री बनणार नाहीत. तर मोदींचा प्रतिनिधी कोण असेल, ते कोणाचं नाव प्रोजेक्ट करतायत, तो सर्व महाराष्ट्राला ॲक्सेप्टेबल तो चेहरा असेल का नाही, किंवा ते जर चेहरा प्रोजेक्ट करू शकले नाहीत तर मग ते शिवसेनेला ते संधी देतील का, किंवा एक चर्चा जी चालू आहे की 2.5 वर्ष दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रीपद ठेवायचं, अशा प्रकारचे फॉर्म्युले अटकली या युतीकडून चाललेले आहेत. ते आता निर्णय घ्यायचा त्यांना संपूर्ण अधिकार आहे, पण जे काय ते निर्णय घेतील आम्ही त्यांच्यावर विकास आम्ही जो करून दाखवलेला आहे त्याबद्दलच आम्ही बोलणार आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत की इथे नाराजी आहे? कारण आम्ही पत्रकार म्हणून जेव्हा फिरतो त्यास आमच्या असं लक्षात येतं की लोकांच्या मनात इथल्या सरकारबद्दल पण नाराजी आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत अजिबात? नाराजी कारण इथे भ्रष्टाचार झाला, घोटाळे झाले, असा आरोप झाला की हे सरकार खूप संथ आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींची नाराजी अजिबात नाही असं वाटतं? असं आहे की घोटाळे झाले पण ते दुरुस्त करण्याची ताकद आमच्याकडेच आहे. संथपणाचा जो आरोप होतो त्याबद्दल मला स्पष्ट उत्तर द्यायचं आहे की आज मी किती निर्णय घेतले गेल्या 5 वर्षामध्ये, किती त्यातले लोकाभिमुख निर्णय होते, लोकांच्या हिताचे निर्णय होते, धोरणात्मक निर्णय होते, ज्यामुळं पिढ्यानपिढ्या ज्या समाजाला फायदा मिळणार आहे असे निर्णय किती होते, आणि जे निर्णय अनेक वर्षापासून प्रलंबित पडले होते त्या मला सोडवायला यश आलं. आणि ते निर्णय घेताना वेळ लागतो, अडचणी असतात, त्याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. मुंबईची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं होती त्यामध्ये अनेक अडचणी होत्या, कारण ब्राऊनफील्ड प्रोजेक्ट्स जे असतात, एखाद्या गजबजलेल्या शहरामध्ये इतक्या मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं सोपं नसतं. झोपड्यांचे प्रश्न असतात, धार्मिक स्थळांचे प्रश्न असतात, त्यांचं स्थलांतर करणं, कोर्ट कचेऱ्या होतात, कोर्ट कचेऱ्याला तोंड देणं आणि त्यातून हे काम पूर्ण करणं सोपं नाही आहे, पण ते आम्ही करू शकलो. आज मुंबईमध्ये आपण पाहिलं तर प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या 2-3 वर्षामध्ये उभं राहिलेलं आहे. तर त्यामध्ये मेट्रो मोनोरेल असेल, किंवा त्यामध्ये ईस्टर्न फ्रीवेसारखा रस्ता असेल, किंवा ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी करता सांताक्रूज चेंबूर लिंक रोड असेल, ती कामं पूर्ण झाली. कारण ते पूर्ण होणं फार अवघड होतं, कारण अनेक प्रश्न रस्त्यात होते, पण ते केले, त्या संघटनांनी ते प्रश्न सोडवले आणि कामं पूर्ण केली. पण एकीकडे ही कामं पूर्ण झालेली दिसत आहेत, त्याबद्दल वाद नाही, त्याला उशीर झाला हेही तितकंच खरं आहे. पण दुसरीकडे विरोधक म्हणतात की हे सगळं होत असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. जी 2 मुख्य गाजलेली भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत, एक म्हणजे आदर्शचं होतं, दुसरा सिंचन घोटाळा होता, तिसरा मध्यंतरी आलेला टोलचा घोटाळा सुद्धा होता. विरोधक हे मुद्दे उपस्थित करतील त्यावेळेस तुम्हाला उत्तरं द्यावी लागणार आहेत. भलेही या सगळ्या घोटाळ्यांमध्ये तुमचा थेट सहभाग नसला तरी प्रमुख म्हणून तुम्ही या घोटाळ्याच्या आरोपांना कशी उत्तर देणार? तर आदर्श घोटाळा होता तेव्हा आम्ही चौकशी समिती नेमली आणि CBIमध्ये ती चौकशी चालू आहे, त्याबद्दल आणखी काही भाष्य करणं उचित ठरणार नाही. सिंचनाबद्दल एवढंच होतं की एक स्पष्ट दिसत होतं की जवळजवळ 70,000 कोटीचे प्रकल्प प्रलंबित आहेत. आपल्याकडं बजेट हे दरवर्षाला 7-8 हजार कोटीचं असतं, कुठेतरी एक गणित चुकलेलं आहे आणि त्याची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी आणि त्यातून मग पुढचा मार्ग कसा काढावा याबद्दल सिंचनाची श्वेतपत्रिका सादर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पाटबंधारे विभागानं जलसंपदा विभागानं तो रिपोर्ट अहवाल सादर केला, चर्चा झाली. त्यानंतर चितळे समितीची SIT निर्माण झाली, त्यांनी काही त्यामध्ये मार्ग सुचवला, त्याच्यावर आता पुढं काय करायचं हे चालू आहे. मला वाटतं त्यातून जलसंपदा विभागामध्ये कसं वेगानं काम करावं आणि जे अडकलेले प्रोजेक्ट आहेत त्याला कसं पूर्ण करावं यातून काहीतरी दिशा मिळेल. आणि त्यामुळं एका दृष्टीनं जेव्हा चौकशी करण्याचा निर्णय झाला विधिमंडळाने घेतला किंवा त्याच्या आधी श्वेतपत्रिका ठेवण्याचा निर्णय झाला, त्यामुळे निश्चितच काहीतरी बदल करण्याची आवश्यकता आहे.
या आधारावर तो निर्णय झाला. मला वाटतं त्यातून चांगलंच काहीतरी निष्पन्न होईल, की काही चुकीच्या पद्धती असेल, चुकीची व्यवस्था असेल ते दुरुस्त निश्चितपणे करता येईल आणि त्याकरता उपयुक्त ठरेल. चव्हाण साहेब, तुम्ही ज्यावेळेस दिल्लीत मंत्री होतात त्यावेळेस मी पण दिल्लीमध्ये होतो आणि आपल्याला आठवत असेल अशोक चव्हाण गेल्यानंतर तुम्हाला जो मॅन्डेट दिला होता, जो आम्हाला काँग्रेसच्या श्रेष्ठींनी सांगितला होता, तो होता टू क्लीन महाराष्ट्र, म्हणजे स्वच्छ कारभार चालवण्यासाठी तुम्हाला इथे पाठवलं. पण लोकांचं परसेप्शन आज काय आहे की अशोक चव्हाण हटले, पुन्हा काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं, ते खासदार झाले. त्यानंतर अजितदादा हटले, पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे मग तुम्ही येऊन क्लीन काय केलं असा लोक प्रश्न विचारतात. नाही, आता व्यक्तींच्या बद्दल क्लीन म्हणजे ही सिस्टीम क्लीन करण्याबद्दल आहे, पारदर्शक नियम करण्याबद्दल आहे, काही जर चुकीची व्यवस्था चालली असेल तर दुरुस्त करण्याबद्दल आहे. एक व्यक्ती, एक चेहरा म्हणजे क्लीन किंवा अनक्लीन असं म्हणणं काही योग्य ठरणार नाही. अशोक चव्हाणांच्या विरुद्ध न्यायिक प्रक्रिया चालू आहे. सिंचनाबद्दल एक अहवाल आलेला आहे, त्या अहवालावर कारवाई चालू आहे. त्यामुळे एक चेहरा म्हणजे सरकारच्या बद्दल मत व्यक्त करणे काही बरोबर नाही आहे. मला वाटते व्यवस्था दुरुस्त करायची, व्यवस्था कार्यक्षम करायची, व्यवस्था पारदर्शक करायचा माझा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात यश आलं. संपूर्ण काम झालं असं मी म्हणणार नाही, पण त्या दिशेनं आम्ही महत्त्वाची पावलं टाकतो. तुमच्या नेतृत्वाखाली निवडणुका या लढवल्या जात आहेत. तुम्ही स्वतः कराड दक्षिणमधून निवडणूक लढवणार असं म्हटलं जात आहे, कारण तुमचा तो मतदारसंघ आहे. तर तुम्ही तिथून निवडणूक लढवणार का विधानसभेची? मी कराडला राहतो आणि तो मतदारसंघ हा कराड दक्षिण म्हणून ओळखला जातो. त्याबद्दलचा अंतिम निर्णय काय होईल तो नेहमी आमच्या पक्षामध्ये श्रेष्ठी निर्णय घेतात आणि त्या वेळ येईल तेव्हा त्याबद्दलचा स्थानिक जे निर्णय आमदार कळेल. विलास काका उंडाळकर त्यांनी जोरदार विरोध केलाय. त्यामुळे जो काही निर्णय होतील तो श्रेष्ठी त्याबद्दलचा निर्णय घेतील. त्यामुळे त्याबद्दल आत्ता पण भाष्य तुम्ही करणं विधानसभेची निवडणूक लढवणार हे निश्चित आहे. त्याबद्दल आत्ता भाष्य करणं उचित होणार नाही. मी योग्य वेळी भाष्य करेन. पण यावेळेला मराठवाड्यात काय परिस्थिती असेल, तुम्हाला काय रिपोर्ट्स मिळतात? पाऊस परिस्थिती गंभीर आहे, कारण आज फक्त जायकवाडी धरण जो अतिशय महत्त्वाचं धरण आहे मराठवाड्याकरता, फक्त जेमतेम 1.5% पाणी साठा तिथं आत्तापर्यंत झालेला आहे. डॉक्टर दाभोलकर हे गेल्यानंतर जादूटोणा विरोधी विधेयक आणण्यामध्ये, ते बिल मंजूर करून घेण्यामध्ये तुम्ही महत्त्वाची भूमिका निभावली होती. पण अजूनही त्यांचे मारेकरी पकडले गेले नाही. आता वर्ष होत आलं जवळपास त्याला, आणि त्यात हे प्लॅनचेट प्रकरण घडलं. तर या पूर्ण प्रकाराची चौकशी जरी होत असली तरी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं, एका वर्षातही मारेकरी पकडले गेले नाही? आता प्रॉब्लेम असा आहे की कॉन्ट्रॅक्ट किलर होते याबाबत काही शंका नाही. सुपारी खून झाला, सुपारी खून करताना सराईत गुन्हेगार होते आणि ते खून करून पळून गेले. आता काही सुगावे लागलेत, पण त्यातून शेवटपर्यंत आपल्याला पोचता आलं नाही, वस्तुस्थिती आहे. आणि हा गुन्हा खरं म्हणजे शोधायला पाहिजे होता. महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा शोध तपास होता, कारण एक विचाराला संपवायचं कारस्थान कुणीतरी केलं. आता कोण सुपारी देणारे होते, त्यांना का भीती वाटली नरेंद्र दाभोळकरांची, हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून त्यानंतर एक नरबळी आणि जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र सरकारने केला. एक पहिलं छोटंसं पाऊल आहे. त्यातून आपण अंधश्रद्धा निर्मूलन करणं किंवा नरबळीसारख्या अघोरी प्रथा महाराष्ट्रातून घालवणं हे मोठं काम आहे. हे एका कायद्याने होईल असं नाही आहे, पण ती निदान कायदा करून आम्ही इच्छाशक्ती दाखवलेली आहे की आम्हाला हे करायचं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वर्तणूक आम्ही खपवून घेणार नाही, हे मी त्यातून दाखवलं. पण त्याचबरोबर प्लॅनचेटचे जे प्रकरण झालं त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी तिथं आदेशित केलेली आहे. त्यातून काय निघते, कुणाचा दोष आहे ते आपल्याला कळेल. तुमच्या कार्यकाळामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा किंवा एक महत्त्वाची समस्या महाराष्ट्रासमोर उभी राहिली आणि ती म्हणजे दुष्काळ. यावर्षी सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असला तरी मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये अजूनही पुरेसा पाऊस होत नाही आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा दुष्काळ पडला 3 वर्षांपूर्वी, त्यावेळेस तुमच्या कामाची स्तुती केली गेली की तुम्ही चांगल्या पद्धतीने दुष्काळ हाताळला, त्यामुळे कोणाचा जीव गेला नाही, नवीन बंधारे बांधले गेले. जर चांगल्या पद्धतीने काम झालं होतं तर पुन्हा एकदा पाण्याची समस्या आपल्याला का भेडसावते? असं आहे की दुष्काळामध्ये आणि टंचाईमध्ये आपण फरक केला पाहिजे. दुष्काळ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुळात महाराष्ट्रात सिंचनाची टक्केवारी फक्त 18% आहे. याची तुलना आपण पंजाबशी केली तर 98%, हरियाणा 90%, UP बिहारमध्ये 70% गंगेच्या खोऱ्यामध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुळातच निसर्गानं, नद्या असतील किंवा पावसाचं प्रमाण असेल, यामध्ये एक नैसर्गिक विषमता निर्माण झालेली आहे. त्यामुळं दुष्काळ पडेल किंवा नाही पडणार किंवा पाऊस पडेल किंवा नाही पडणार हे
कोणाच्या हातात नाही आहे. आणि त्यामुळे विकेंद्रित पाणी साठा, मोठी धरणं तर आपल्याला बांधावीच लागतील, कालवे पूर्ण करावे लागतील, पण त्याला खूप खर्च आहे आणि त्याला आपण सगळंच काही काम करता येणार नाही. आपलं बजेट 7-8 हजार कोटीचं आहे आणि कामं तर जवळजवळ 80,000 कोटीची आपण काढून ठेवलेली आहे. ते एका बाजूला आहे. पण आपण ही छोटे छोटे जे जलसंधारणाचे जर प्रयोग केले तर ते यशस्वी होतील आणि जरी दुष्काळ पडला तर थोड्या पावसावर देखील आपण टंचाईला सामोरं जाऊ. पण यावेळेला मराठवाड्यात काय परिस्थिती असेल, तुम्हाला काय रिपोर्ट्स मिळतात पाऊस परिस्थिती गंभीर आहे, कारण आज फक्त जायकवाडी धरण जो एक अतिशय महत्त्वाचं धरण आहे मराठवाड्याकरता, फक्त जेमतेम 1.5% पाणी साठा तिथं आत्तापर्यंत झालेला आहे. उजनी धरण जे पुण्याकरता आणि सोलापूरकरता अतिशय महत्त्वाचं धरण आहे, त्यामध्ये अजूनही उणे 20% साठा आहे. म्हणजे अजून 0 मृत साठ्यामधून आपण पाणी काढले ते देखील अजून भरलेलं नाही. अर्थात त्या भागामध्ये उशिरा पाऊस होतो, पण चिंता आहे. पण यावेळेला काही कॉन्टिंजन्सी प्लॅन आहे ज्या ठिकाणी पूर्णपणे ज्या टँकरची व्यवस्था करावी लागेल जर पाणी संपलं तर, किंवा ज्या ठिकाणी सिमेंट नाला बंधारे किंवा असे स्थानिक विकेंद्रित पाणीसाठा मला करता आला नाही अजूनपर्यंत, तिथं टँकरची व्यवस्था करावी लागेल. आज राज्यामध्ये 700च्या जवळपास टँकर आहेत आणि त्याची तुलना जर 5500 टँकरशी केली तर अजून टँकरच्या बाबतीमध्ये आम्ही केलेल्या उपाययोजनांचा फायदा निश्चित झालेला आहे. परंतु जर आणखी पुढे पाऊस पडला नाही तर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होईल. आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.